नमस्कार, मी सचिन गवई, सत्य साक्षीदार न्यूज चॅनल संपादक. इचलकरंजी महानगरपालिका 2026 निवडणूक अंतर्गत जनतेचा आशीर्वाद या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत. आम्ही आलो आहोत प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार वैशाली पवार मॅडम यांची मुलाखत घेण्यासाठी. मॅडम, आपला परिचय. नमस्कार, मी वैशाली सुनील पवार 5B मधून आहे. म्हणजे 4 उमेदवार आहेत. सुनील पाटील दादा, मुळीक दादा आणि पटेकरी भाभी आणि मी वैशाली सुनील पवार यांनी 4 उमेदवार आहोत. कमळ भागातील समस्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? सध्या भागात बरेच वर्ष इलेक्शन आपले झाले नाही. सगळ्या महिला म्हणजे म्हणतात पाणी आम्हाला द्या, एक वेळेस वेळेत पाणी द्या म्हणतात. आम्ही तुम्हाला मतदान करतो, खरं पाणी आम्हाला द्या. मग त्यांना आम्ही हेच सांगायला लागलोय. राहुल दादा, आमदार राहुल दादा मी सांगितल्यानुसार की आता आपल्या टाक्या तयार आहेत, एक थोडी पाईपलाईन राहिलेली आहे. मग त्यानुसार आता एक दिवस आडानं पाणी येणारच आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई होणार नाहीये असं आम्ही त्यांना सांगायला लागलोय. आणि तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही सगळी तुमची कामे करणार आहे. तुम्ही जर आम्हाला निवडून दिला पॅनल टू पॅनल तर आम्ही सगळी तुमची कामे करणार आहे. आणि एक कॉल आणि सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह असं म्हणून आम्ही सांगायला लागलो त्यांना. तरी पण रस्ते नाही आहेत, गटारी नाही आहेत असं सांगायला लागले. महिलांचीच जास्त तक्रार आहे. त्यामुळं आम्ही त्यांना म्हणतोय आता आम्ही निवडून आल्या होणार, सगळी चांगली कामे होणार. सुनील दादा पाटील आहेत, परत मुळीक दादा आहेत, परत पटेकरी भाभी आहेत, जहांगीर पटेकरी, परत मी, माझे आज मिस्टर सुनील पवार ह्या नगरसेवकाच्या पदावर नसताना देखील त्यांनी 6 वर्ष झालं आज त्यांनी ते जनतेच्या सेवेसाठी आहेत. म्हणजे जे काय त्यांच्या हातनं घडतंय ते त्यांनी सगळं केलेलं आहे आतापर्यंत भागात. तर महानगरपालिकेमध्ये पाठवल्यानंतर तुम्ही प्रथमतः कोणतं काम कराल? प्रथमतः गटर चांगली करणार. कारण का आमच्या इथं माझ्या गल्लीतच लहान मुलं माझ्या मैत्रिणीची गटर काढत असतात. हे झाल्यावर येतोय मुलगा गटर काढायला, परंतु कसं होतंय पाणी आलं की सगळी लोक त्यातच कचरा वगैरे टाकतात. ते सगळं आमच्या दारात गटर खूप खराब झालेले आहेत, घुशी वगैरे लागलेले आहेत. त्यामुळे सगळं आमच्या दारात येऊन तटते. स्वतः मी एकदा काढलेलं आहे, एकदा 2 वेळा स्वतः गटर मी काढलेलं आहे. आणि म्हणूनच मी म्हणते पहिला गटर आणि रस्ते तर करायलाच पाहिजेच आहेत. कारण का रस्ते अजिबात सगळे खराब होऊन गेले. महिलांच्यासाठी हे म्हणजे महिलांच्या काय काय त्यांना आवड आहे त्याच्या सुविधा करून देणार. परत आपल्या इथं ज्या मुलांना हे शिक्षण मिळत नाही, खेळायचं हे म्हणजे त्यांना पुढे जायची संधी मिळते ती करून देणार. परत आरोग्य केंद्र आपले जर चांगले नसले तर त्यात सुधारणा व्हायला पाहिजे. आतापर्यंत काय काय असं माझ्या मते. जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे का? आहे असं मला तरी आता फिरताना असं वाटतं की आहे आमच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद. का असं का वाटतं मग? कारण का आज म्हणजे माझे मिस्टर भरपूर काम केलेले आहे जनतेसाठी. आज त्या पदावर नसताना त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून मला आज तसं वाटतं. आज माझ्या मिस्टरांचं खूप श्रेय आहे म्हणून ते वाटतं. सत्य साक्षीदार न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला कोणता संदेश द्याल? मी सत्याचा साक्षीदार या चॅनलतर्फे मी सांगेन की आम्ही जनतेनं आम्हाला निवडून दिलं तर आम्ही सगळी त्यांची आतापर्यंत टटलेली जी कामे आहेत, महिलांसाठी म्हणा, मुलांसाठी म्हणा, सगळं आम्ही करणार. आता मॅडम उभारले, त्यांनी निवडून आल्यानंतर कोणकोणती कामं होतील? आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवाहरनगरचा विकास पाहिजे. जे आतापर्यंत कामं झालेले नाहीत आमच्या भागामध्ये ती कामं पूर्णत्वास आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. रस्ते, गटरी आणि देवाबत्ती हे फक्त नगरसेवकचं काम नसून त्याहून पलीकडे तर नगरसेवकनं काम केलं पाहिजे असे आमची विचारसरणी आहे. आणि त्या विचारसरणीला धरून आम्ही पुढं आमचं पाऊल टाकणार आहे. दादा, तुमचा ह्याच्या अगोदरचा कामाचा अनुभव सांगा. तसा मला फारसा अनुभव नाही. मी सुरुवात 2016 पासून केलेली आहे. सुरुवातीला एवढं जास्त माझ्याकडून काम झालेलं नाही, कारण का आपल्याकडं कोणतंही पद नव्हतं. 2021 पासून मी समाजकार्यामध्ये भाग घेतलेला आहे. 2021 पासून मी कोरोना काळामध्ये, सर्वप्रथम कोरोना काळामध्ये मी गरिबांना, मध्यमवर्गीय लोकांना आपल्या प्रभागामध्ये मी
गरजू वस्तूचं किट वाटप, तिथून मी कामाची सुरुवात केली. मग त्यानंतर रक्तदान शिबिर असून देत, परत आरोग्य शिबिर असून देत, वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर घेऊन त्यामध्ये जवळजवळ गरजू लोकांना मी मोतीबिंदूचं ऑपरेशन करून दिले. त्याचबरोबर एक 200-300 लोकांना मी मोफत चष्मे वाटप केलेत. वेळोवेळी ह्या प्रभागामध्ये भाजप पक्षाचं वेळोवेळी मी योजना ज्या काय आहेत आपल्या सरकारच्या, मोदी सरकारच्या असतील, फडणवीस सरकारच्या ज्या काय योजना असतील त्या मी माझ्या प्रभागामध्ये पूर्ण ताकदीने राबवलेल्या आहे. त्याचबरोबर आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी मी प्रयत्न केलेले आहेत. आमच्या प्रभागामधले जवळजवळ 630 महिलांचे मी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरलेले आहेत. आत्ता जवळजवळ 453 महिलांचे मी KYC केलेले आहे. मी सतत दरवेळेला काही नाही काही तर जे काय सरकारच्या योजना असतील त्या आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. कामाची पद्धत सांगू शकता थोडक्यात? कामाची पद्धत आमची सरळ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला राजकारण करायला जमत नाही आणि आम्ही राजकारण करणार नाही. आम्ही जे काय करणार ते सर्व लोकांच्यासाठी, सर्व धर्म समभाव आणि सर्वांना समान न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आम्हीच सरळ मार्गे व्यक्ती असल्यामुळं आम्ही कोणतंही तेड्याचं राजकारण असू देत किंवा कोणतंही राजकारण न करता सगळ्यांना समान न्याय कसा मिळेल आणि सर्वसामान्यांच्यापर्यंत आम्ही कसं पोहोचल ह्याच्यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढवावी असं का वाटलं तुम्हाला? निवडणूक लढवावी वाटली म्हणजे समाजकार्यामध्ये ज्यावेळेला आम्ही पाऊल टाकलं त्यावेळेला आमच्या लक्षात आले की समाजकार्य करताना बऱ्याच गोष्टी ह्या पदाशिवाय साध्य होत नाहीत. कारण का लोकांच्या ज्या समस्या असतात त्या प्रशासनाकडून त्यांना दाद मिळत नाही. त्याचा अनुभव आम्हाला ह्या 4-5 वर्षामध्ये आला. कारण का या 4-5 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला तिथं थाराच नव्हता. म्हणजे काम एखादं सांगितले की त्याला 1-2 महिने लागायचा. त्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम यायचे, कागदपत्राचे प्रॉब्लेम यायचे. मग ते लोक किती वेळा गिरट्या घालणार नगरपालिकेमध्ये. इतर पण प्रश्न असतात की जिथं कोणीतरी वजन वापरायला लागते किंवा कुठला तरी वशिला लागते. त्याच्यापेक्षा आम्ही काय विचार केला की आपल्या प्रभागातील लोकांना एक हक्काचं स्थान मिळावं, एक हक्काचं घर मिळावं की जिथून त्यांची कामं सुलभरित्या पार पडतील. ह्यासाठी आम्ही ह्या राजकारणामध्ये पाय टाकलो. आत्ताचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, त्या संदर्भात काय बोलू शकता? नाही, त्या संदर्भात मी बोलायची गरज नाही. कारण का आपले लाडके कार्यसम्राट आमदार राहुल आवाडेजींनी आमच्या 3 सभा झालेल्या आहेत इथे, कॉर्नर सभा माझ्या प्रभाग नंबर 5 मध्ये. त्यामध्ये त्यांनी राहुल साहेबांनी असो, हळवणकर साहेब असो, प्रकाश अण्णा असो आणि आमचे सहकारी आता जे उमेदवार आहेत सुनील पाटील साहेब असो, ते गल्ली गल्लीमध्ये ज्या वेळा मिटिंग झाल्या, ज्या वेळा सभा झाल्या, ह्या चौघांनी पण पाण्याचा प्रश्न कसा मिटणार आहे हे सर्व आपल्या इचलकरंजीच्या लोकांना आणि माझ्या प्रभागातील लोकांना वेळोवेळी भाषणातून त्यांनी सांगितलेलं. सत्य साक्षीदार न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला कोणता संदेश द्याल? मी जनतेला एकच संदेश देईल, पूर्ण इचलकरंजीला मी माझ्या प्रभागामध्ये नसून तर पूर्ण इचलकरंजीला मी एकच संदेश देईल की जो व्यक्ती काम करतोय त्याच्या मागं आपण राहिलं पाहिजे, त्याला ताकद आपण दिली पाहिजे, जनतेनं ताकद दिली पाहिजे. ज्या कारणानं तो माणूस, ती व्यक्ती तुमचं काम पुढंपर्यंत रेटून नेईल आणि त्यासाठी तुम्हाला त्या माणसांच्या मागं राहिले पाहिजे, त्या उमेदवारांच्या मागं राहिले पाहिजे. धन्यवाद दादा, धन्यवाद वहिनी. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.